नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार ग्रहांचे बलवान भाव आणि बलहीन भाव यातील फरक समजून घेतला. आज आपण थोडं कुंडलीतील षष्ठ स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या आरोग्याबाबत विचार करू. चला तर मग जाऊन घेऊया कुंडलीतील स्वास्थ्य योग. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे हे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे आजारपणाविषयी बोलण्याचा तसा मला अधिकार नाही. कारण सध्या मेडिकल क्षेत्र एवढे प्रगत झाले आहे की तुमचे थोडेसे रक्त तपासून तुमच्या शरीरात कोणते आजार आहेत, भविष्यात तुम्ही कोणत्या आजाराला बळी पडू शकता वगैरे सर्व रिपोर्ट्स तासाभरात मिळतात. तरीही जेव्हा मेडिकल क्षेत्र एवढे प्रगत नव्हते तेव्हा कुंडलीवरून रोगाचे भाकीत चालायचे व त्यानुसार काही नियम, काही सूत्रे बनवली गेली आहेत, जे मी तुम्हाला सांगणार आहे. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असल्याने त्या दृष्टीने मी येथे थोडं बोलेन. पण मला कोणता आजार झाला आहे हे पत्रिकेवरून पाहण्यापेक्षा डॉक्टरांच्याकडे जाऊन विचारण्यास इष्ट नाही का? उगीच मी ज्योतिष आहे म्हणून सर्व गोष्टींची उत्तरे पत्रिकेतच कशाला शोधायचा हट्टास, नाही का? आता काही ज्योतिषी म्हणतील, अहो डॉक्टर्स पेशंटला तपासून रोग सांगतील, आम्ही पेशंटची फक्त पत्रिका पाहून सांगतो. मी सुद्धा ज्योतिष आहे म्हणून उगीच त्यांची बाजू घेणार नाही. लॅब रिपोर्टवरून डॉक्टर्स जेवढे छातीटोकपणे सांगतील तेवढं कोणता ज्योतिषी फक्त पत्रिकेवरून सांगू शकणार आहे? तुम्ही म्हणाल, मग हा उपद्रव कशाला करायचा? तर आपले चॅनल ज्योतिष या विषयाला वाहिलेलं आहे, त्यामुळे ज्योतिषशास्त्र यावर काय म्हणते ते आपण पाहू. सुरुवातीस ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद हे एकमेकासोबत चालायचे. वैद्य लोकांना पत्रिकेची माहिती असे. डॉक्टर भानी पुरंदरे पहिला पेशंटची पत्रिका पाहत असे आपण ऐकले असेल. असे म्हणतात की जन्मांतरम कृतम पापम व्याधी रूपेण बाधते, म्हणजे माणसाची पूर्वजन्मीची पापे रोग व्याधी रूपाने या जन्मी फलित होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये आपण षष्ठ स्थानावरून रोगाचा विचार करतो. जातकाला आयुष्यात कोणता आजार होईल ते साध्य असेल की असाध्य याचे ज्ञान ज्योतिषशास्त्र देते, तर आजाराचे निराकरण कसे करावे हे ज्ञान आयुर्वेद करते. चरक ऋषींच्या मते व्याधी या दोन प्रकारच्या असतात, एक दोषज व दुसऱ्या कर्मज. मनुष्य शरीरातील वात, पित्त आणि कफ यांच्या असंतुलनामुळे निर्माण होणाऱ्या व्याधी जसे ताप, कावीळ, ॲसिडिटी, अपस्मार, उदररोग हे दोषज व्याधी होत. तर पूर्वक्रमातील दोषामुळे निर्माण होणारे आजार जसे जन्मजात दोष, अनुवंशिक आजार, मानसिक विकार, मुकेपणा, अंधत्व, नपुंसकता वगैरे कर्मज प्रकारात मोडतात. कर्मज रोगाचा विचार अष्टम भावावरून करतात, तर दोषाचा विचार षष्ठावरून करावा. कर्मज हे दीर्घकाळ टिकणारे व असाध्य रोग असतात, तर दोषज उपायाने बरे होणारे असतात. आता षष्ठावरून आपण रोगाचा विचार करत असलो तरी त्यासोबत प्रथम स्थानाचाही आपल्याला विचार करावा लागतो, कारण आजार हे देहाला होतात. सोबतीला 12व्या स्थानाचाही विचार करावा लागतो, कारण शरीराची हानी दर्शवणारा हा भाव आहे. तर अपघात, मृत्यू देणारे आजारासाठी अष्टम भाव पण पाहावे लागते. पत्रिकेतील चतुर्थ भाव हे आयुष्यातील शेवटची परिस्थिती दर्शवते, त्यामुळे दीर्घ मुदतीच्या आजारासाठी चतुर्थ व वयाचा विचार पण करावा लागतो. साधारण एक सूत्र लक्षात ठेवा. पत्रिकेत लग्नेश, षष्टेश, रवी व चंद्र हे चारही ग्रह स्वराशीत, मित्रराशीत व उच्च राशीत असता आरोग्य उत्तम समजावे व शत्रुराशीत, नीच राशीत असता आरोग्याच्या तक्रारी राहतील. साधारण ज्या राशीत पापग्रह असतात त्या राशी या भावाने दर्शवलेल्या शरीराच्या अवयवास ते पीडा करतात. मागे आपण कोणत्या भावावरून कोणत्या अवयवाचा विचार करावा हे शिकलो आहोत. ते भाव कमजोर असेल, पापग्रहाने पीडित असेल तर त्या भागाला रोग जडतात. म्हणून आपण हा तक्ता थोडक्यात पाहू. यामध्ये प्रत्येक भावानुसार किंवा प्रत्येक राशीनुसार शरीराचे कोणते अंग त्या राशी किंवा भावाच्या अंमलाखाली येते व त्यानुसार कोणते आजार होण्याची शक्यता आहे ते या तक्त्यामध्ये दाखवलेले आहे. उदाहरणार्थ
तृतीय भाव पीडित असेल तर हाताचे किंवा कानाचे विकार, तर चतुर्थ भाव पीडित असता हृदयविकार, वाहन दुर्घटना, तर पंचम भाव पीडित असता पोटाचे विकार, गर्भपात, गर्भाशयाचे विकार, तर अष्टमावरून जनेंद्रिय पाहतो म्हणून मूळव्याध, नवम व दशमावरून संधिवात असे समजावे. जसे आपण भावावरून पाहतो तसे राशीवरून पण विचार करावा. जसे मेष राशी ही डोक्यावर अंमल करते म्हणून डोकेदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू, टक्कल पडणे, भोवळ चक्कर येणे वगैरे मेषेवरून विचार करावा. तो ऋषभेवरून कंठरोग, श्वासाचे विकार, मान व उजवा डोळा, घसा इत्यादी. मिथुनेत श्वसन रोग, निमोनिया वगैरे, तर कर्केत मेदवृद्धी. हे तुम्हाला ह्या सर्व तक्त्यावरून लक्षात येईल. तसेच ग्रहावरून पण विविध आजारांचा विचार होतो. मानवी शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेले आहे, त्यावर ग्रहांचा अंमल आहे. जसे अग्नितत्वावर रवी ग्रहाचा अंमल आहे, तर जलतत्वावर चंद्राचा. पृथ्वी तत्व हे बुधाच्या अंमलाखाली येते, तर वायुतत्व हे शनीच्या अंमलाखाली येते व गुरुच्या अंमलाखाली आकाश तत्व येते. अग्नितत्वामध्ये शरीरातील ऊर्जा उष्णता पाहतात, तर जलतत्वात पित्त रक्त येते. चंद्र व मंगळ हे रक्त निर्माण व संचाराचे काम करतात. पृथ्वीतत्व म्हणजे ठोस पदार्थ जसे हाडे, त्वचा, स्नायू, तर आकाश म्हणजे पोकळी, रिक्त भाग म्हणून कान, नाक, मूक, तर वायुतत्व म्हणून श्वसन. त्यामुळे रवीमुळे होणाऱ्या आजारांचा विचार करताना आपण ज्वर, पित्तरोग, हृदयरोग, नेत्रविकार, आतड्याचे विकार, अंगाची लाही होणे, जळजळणे, हाडांचे विकार, उच्च रक्तदाब, तर चंद्रावरून उलटी, जलोदर, नेत्रविकार, मतिभ्रम, वेडसरपणा, झोपेत चालणे, आळस, भूक न लागणे, कावीळ, रक्ताची खराबी, सर्दी, खोकला, लो ब्लड प्रेशर, तर मंगळामुळे शस्त्र लागणे, खाज सुटणे, ऑपरेशन, उच्च रक्तदाब, रक्तस्राव, दुर्घटना, भाजणे, मांसपेशी कमजोर होणे, फोड येणे, तर बुधामुळे तर्कशक्ती नष्ट होणे, भ्रमिष्ठपणा, त्वचारोग, नर्वस सिस्टमचे संबंधित आजार, वाणीदोष, कंठदोष रोग, भावनिक रोग, मेंदूचे रोग, नपुसंकता इत्यादी बुधामुळे होतात. तर गुरुमुळे फुफ्फुसाचे विकार, लठ्ठपणा, टायफॉइड, कॅन्सर, जुलाब इत्यादी आपण सांगू शकतो. तर शुक्रामुळे वीर्यविकार, चेहरा सौंदर्यासंबंधित विकार, लघवीशी संबंधित, मधुमेह, मासिक पाळीचे रोग, डोळ्यातून पाणी येणे, मोतीबिंदू वगैरे शुक्रामुळे होतात. तर शनीकडे मूतखडा, दगडाने घाव होणे, झाडावरून पडणे, संधिवात, नैराश्य, आत्महत्या, दंतविकार, हाडे तुटणे, बद्धकोष्ठता इत्यादी शनीकडे येते. राहुकेतूमुळे संसर्गजन्य रोग, ॲलर्जी, विषबाधा, दुर्घटना, कुष्ठरोग, कॅन्सर, मणक्याचे विकार, बाहेरील बाधा इत्यादी विचार करू शकतो. राहुकेतू षष्ठात असता आजाराचे निदान लवकर होत नाही. नेपच्यून हा बेशुद्धावस्था, कोमा असे दाखवतो. तुम्हाला राशीसुद्धा अग्नी, पृथ्वी, वायू, जल तत्वाचे आहेत हे माहीत आहे. एका व्यक्तीच्या पत्रिकेत जलराशीत मंगळ राहू युती होती. त्या व्यक्तीला तू वायरमनचे काम सोडून दुसरा कोणता तरी काम बघ असा सल्ला एका अनुभवी ज्योतिषाने दिला होता. पावसाळ्यात खांबावर काम करत असताना त्याच्या सहकार्याकडून एक चुकी झाली व तो करंट लागून गेला. पुरुषाच्या पत्रिकेत रवी व स्त्रीच्या पत्रिकेत चंद्र बिघडलेला नसावा. जर हे बिघडले असता शरीर आजाराला लवकर बळी पडते असे शास्त्र सांगते. पण रवी म्हणजे प्रतिकारशक्ती, आत्मा व चंद्र म्हणजे मन. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष हे दोन्ही ग्रह बिघडलेले वाईटच. तशात ते 6-8-12 या स्थानी असता अतिवाईट होत. पत्रिकेत प्रथम लग्नस्थान व लग्नेश हे शुभ स्थितीत हवेत. हे पीडित नसता इतर अशुभ योगाने आजारपणे येत जात राहतील, पण आयुष्यात धोका राहणार नाही. लग्नेश 6-8-12 स्थानी किंवा लग्ने पापग्रह, लग्न पापकर्तरीत हे आरोग्यास कदापि शुभ नव्हेत. पत्रिकेत मंगळ बुधाचे अशुभ योग मज्जाविकार, त्वचारोग, मतिमंदता देतात. ही युती अग्निराशीत जास्तच प्रवाहित होते. पत्रिकेतील अमावास्या योग ही तसंच आहे. जर रविचंद्र युती 2, 6, 8, 12 स्थानी झाली व लग्नस्थान बली नसेल
तर मनुष्य अल्पायू ठरतो. पत्रिकेत ज्या राशीत पापग्रह असतील किंवा ज्या राशीत रविचंद्र पीडित असतील त्या स्थानांशी संबंधित आजार हमखास होतात. रवी व शनी केंद्रयोग युतियोग होत असता अशा मनुष्यास आजारपण लवकर येते. रवी शनी युती 6 व 8 स्थानी असतानाही हेच फळ समजावे. समजा षष्ठात मेषेचा बुध आहे तर काय सांगाल? मेष राशी म्हणजे मेंदू डोके बरोबर, तर बुध म्हणजे बुद्धी, त्यामुळे बुधाचा मेंदूशी संबंध आहे. त्यामुळे मेषेतील बुध मेंदूचे आजार दाखवेल. नेपच्यून हा गुढग्रह असल्याने तो मृत्यूसंबंधी गुढता संशय निर्माण करतो व बेशुद्धावस्था सुद्धा देतो. तसेच बुधाचा संबंध पण बुद्धी मेंदू यांच्याशी असल्याने बुध मंगळ हर्षलने बिघडल्यास म्हणजे समजा युतियोग केंद्रयोग प्रतियोग असताना सुद्धा बेशुद्धावस्था देऊ शकतो. तशात हा बुध वक्री असता तीव्र स्वरूपाचे फळे मिळतात. चंद्र म्हणजे बालपण, त्यामुळे षष्ठातील चंद्र लहानपणी स्वास्थ्य ठीक ठेवत नाही. षष्ठात पापग्रह असावेत की शुभग्रह याविषयी ज्योतिषामध्ये 2 मतभेद आहेत. एक गट असे म्हणतो की षष्ठावरून रोग शत्रू पाहतात, त्यामुळे तेथील पापग्रह त्या फळाची हानी करतील म्हणजे शत्रूची व रोगाची हानी करतील, तर शुभग्रह त्या भावाच्या फळात वृद्धी करतील म्हणजे शत्रू व रोग वाढवतील. तर दुसरा गट या विरुद्ध मताचा आहे, म्हणजे ते म्हणतात पापग्रह त्या स्थानाची वाईट फळे देतील म्हणजे रोग वाढवतील, तर शुभग्रह रोग कमी करतील. हे ज्याने त्याने स्वानुभवाने ठरवावे. मी तुम्हाला माझे मत सांगतो. पापग्रह जर स्वराशीचे उच्च राशीचे मित्र राशीचे होत असतील तर ते शुभफळ देतील. उदा षष्ठातला बलवान मंगळ शत्रूला मारणारा तर निर्भर मंगळ शत्रूकडून पराजित होणारा असतो. व षष्ठात शुभग्रह वक्री असतील तर त्याचे फळ आजारपणासाठी अशुभ होतात. त्यातच ते ग्रह जर कोणा पापग्रहासोबत अशुभ योग करत असतील तर खूपच अशुभ समजावेत. ज्योतिषाला कधीकधी शस्त्रक्रियेचा मुहूर्त विचारला जातो. त्यावेळी पौर्णिमेला शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देते, कारण पाण्याला म्हणजे रक्ताला उथळपणा असलेले रक्तस्राव खूप होतो. तर जातकाची जी राशी असते त्याच राशीत चंद्र असतानाही शस्त्रक्रिया करू नये, कारण 2 चंद्राचा प्रभाव पडतो. तर ज्या भागावर शस्त्रक्रिया करायची आहे तो भाग कुंडलीतील जो भाव दर्शवतो त्या राशीत पापग्रह नसावेत किंवा चंद्राचे भ्रमण तेथून नसावे. ग्रहण दिवशी शनी मंगळ युती असता किंवा शनी मंगळ प्रतियोग केंद्रयोग असता सुद्धा शस्त्रक्रिया शक्यतो टाळाव्यात. लग्नेशाचे गोचर भ्रमण ज्यावेळी षष्ठातून षष्ठेशावरून अष्टमातून होत असता, तसेच षष्ठेश लग्नातून चंद्रावरून अष्टमावरून वयातून जात असताना आजारपण येते. खरे तर संतानयोग असू दे, आयुष्ययोग असू दे वा आजारपणासंबंधी असू दे, प्रत्येक गोष्ट अशी एका व्हिडिओमध्ये सामावता येत नाही. परंतु मी तुमचा गुरु नाही. गुरु शब्द हा खूप मोठा आहे. मी तुमचा मार्गदर्शक आहे. मी सुरुवात करून देईन, पुढील वाटचाल तुम्हालाच करायची आहे. असो, आपण ही एक कुंडली बघू. शास्त्रींचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला हे तुम्हाला ऐकून माहीत असेल. हृदयाचा विचार चतुर्थान सिंह राशी, कालपुरुषाची चतुर्थानी कर्क राशी, ते म्हणून कर्क राशी, रवी ग्रह यावरून करतात. येथे पहा, अष्टमात कर्क राशी व अष्टमेत चंद्र रवीसोबत अमावास्या योग करून चतुर्थाला पाहत आहे. चतुर्थावर शनीची 3री व मंगळाची 8वी दृष्टी आहे. ज्या भावावर शनी व मंगळाशी संबंध येतो तिथे काय होते हे आपण मागे शिकलेले आहोत. मंगळ हा वेश असून सिंह राशीत राहुयुक्त व त्या मंगळाची 8वी दृष्टी चतुर्थानं पडते. चंद्रकुंडीचा चतुर्थेश गुरुसुद्धा चंद्राच्या अष्टमात. असो, एका जुन्या ज्योतिष ग्रंथकार म्हणतो, षष्ठात नीचेचा शुक्र असणारा मनुष्य स्त्रीला अप्रिय असतो. याचे कारण तुम्ही सांगू शकाल का? आज येथेच थांबू. धन्यवाद.